तुझ्यासाठी काय आणू बेटा? डोसा. चटणी खाणार आहे त्याच्यासोबत? तुझ्यासाठी काय आणू बेटा? सांगितलं अगोदर मी काय पाहिजे ते. हा बाय कर असं बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज सॅटर्डे, तर बऱ्यापैकी सुट्टी असते सगळ्यांना. तर आज सगळं फूड स्टॉल्स बंद आहेत. पूजाला खायची इडली, तर बघू आज ते तरी चालू आहे का. रॅपअप करतात आता. स्टॉल तुम्ही बघितला फ्रेंड, नेहमीसारखा नव्हता, कारण की काहीतरी गाडीचा इश्यू बोलले ते BMCचा वगैरे, त्यामुळे त्यांनी आज डोस्याचा लावलाच नाही आहे तवा. तर बुगूसाठी डोसा नाही घेऊन जाता आला. पुढचा पण डोसावाला असतो तो पण आज नाही आहे, तर आज बुगूला डोसा नाही भेटणार. पाऊस तर एक नंबर पडतो सकाळपासून. मला बॉक करायसाठी तिने परत दरवाजा बंद केला. बाप रे बुग्गू, सकाळी सकाळी नको बेटा. सॉरी बेटा, डोसा नव्हता म्हणून इडली आणली. ओके, त्यांची गाडीच नव्हती, त्यांची गाडी नव्हती लागली बेटा. म्हणजे ते BMCचा प्रॉब्लेम आहे ना काहीतरी, म्हणून त्यांना गाडी नाही लावता आली. तर तेव्हा त्यांच्याकडे डोसा बनवायला नव्हतं काय साधं, ठीक आहे, म्हणून मग ते इडली दिली आपल्याला त्यांनी. ठीक आहे, डोसा नाही भेटला ना बेटा, काय करू. आय एम सॉरी. उद्या तुला 2 डोसा आणणार. ओके, नाही आहे डोसा. मेदूवडा आहे. कुठे ये बरं, ये चल लवकर ये, नाश्ता करूया. ये घरात आहे. अरे बाळा ये, नाही तर दरवाजा बंद करतो मी आता. ये लवकर. सकाळी सकाळी कोणाची नजर काढायची आहे पूजाला? हा, नजर काढायचं चालू आहे मग? अच्छा, चिलट ते कुठून झालेत काय माहिती. बघा छोटे चिलट. हे बघ, चल. मला वाटतं ते आपण बनाना ठेवलेले त्याचा असेल ते ना. पण बनाना झाले ना, संपले ना. आणि छोटे मोठे फ्रेंड्स खूप प्रमाणात आहे. आता लपलेत, मी ब्लॉग काढतोय तरी बघा इथे. बघा दिसला, बघा त्याच्यावरती झूम करतो मी. छान धूर होईल घरात. जर धुराने हे चिलट सगळे पळून जातील, है ना बेटा? काय भाव्या फ्रेंड्स खाते इडली आज. ओके, काढला ना बेटा आता फोटो. म्हणजे हा मग फ्रेंड्स, हे भाव्याचं इडली. ओके, हे घे खा. ओके ठीक आहे, आपण इडलीचा फोटो पण काढू. वो एक रोबो के बारे में बताया था ना, आदित्य के घर पे. इन्होंने कुछ खास नहीं, इसका बर्थडे है. नाश्ता झालाय करून. मी आणि बाबा इन्फिनिटी मॉल मध्ये जातो. डन. हा बघू, तू येतो? मी बाहेर चाललो बेटा दुसरीकडे. तो नाही येत आहे. किती वाजता जाणार माहित नाही. गेलो तर गेलो, नाही गेलो तर नाही गेलो. ना बुग्गू, तुला जायचंय मॉल मध्ये? मग ते कार्ड घेऊन जा सिटीवाला माझा, आणि ते रिचार्ज कर, टॉपअप कर. पैसे नाहीत माझ्या. मग जा, फक्त बघून ये मॉल. खरंच नाही. त्यानंतर जे होत. स्वातीताईकडून येणार होतं काय पार्सल? तर जस्ट रिसीव्ह झालं फ्रेंड. स्वातीताईकडून गुजरातवरून काहीतरी पार्सल आलंय. आता ती पूजा आली एकदा फ्रेश होऊन, ती पूजा चेक करेल. मी नाही दिला पेन हिच्याकडे. हिने स्वतःच माझं लक्ष नसताना घेतलंय. काय बेटा काय लिहिलं ना बुकवर? स्कूलची बुक आहे बेटा, याच्यावरती मस्ती नको. दुसऱ्या बुक्स वरती लिहत बस. काय आहे? आंबे. अरे वा, स्वातीताईंनी फ्रेंड्स बघा पापडी पाठवली आहे. माझ्यासाठी. मी पण खाणार आहे पापडी. इथे भेटत नाही आपल्या इथे. बॉक्स डस्टबिन.
हे ठेव बॉक्स डब्यामध्ये बॉक्स. एक पापड आणि पापडी आणि दुसरं काय पार्सल आहे कपडे. चल पीठ आंघोळीला. तू आंघोळ नाही करणार. काटगोळे वगैरे भेटले तर बघ, पण जास्त नको आणूस. 4-5 भेटले तरी बस झाले. ठीक आहे बेटा, तुझ्यासाठी काय आणू. आणि चांगले बघ, कडकवाले नको आणूस. काय आणू. फिश. फिश आणू. हा फिश पण बघ, शिवल्या वगैरे भेटले तर. अरे तिचं फिश वेगळं आहे. तिचं फिश म्हणजे चिकन, तुला माहिती आहे. पण मी तुला सांगते शिवल्या वगैरे. बाबा मी ट्रेननी प्रवास करणार आहे. मच्छी हातात घेऊन फिरू, नंतर आणता येईल गाडी आल्यावर. ओके बेटा, बाय बाय बाय. पहिला बोरवलीला जाईल, तिथून पुढे जाईल, तिथून मग पुढे दुसरीकडे. बाय बेटी. साईडला दोघांना बाय पण बेटी. टाकली. काय म्हणते. व्हाईट शूज, पावसातून व्हाईट शूज बंद कर. तिला व्हाईट शूजनी काय प्रॉब्लेम आहे काय माहिती घातल्यावरती. बस एवढंच की नाही, हेडफोन नाही भेटले निघता निघता. काहीतरी मस्तपैकी गाणे ऐकत जायला प्रवास करायला मजा येते. बट माझ्याकडून पूजाचा तो ब्लॅकवाला हेडफोन होता, तो हरवला वाटतं. आणि वायर्डवाला आहे पण तो आयफोनचा आहे. आता आयफोनला बाहेर गाणे ऐकायला वापरणं म्हणजे त्याची बॅटरी कन्झ्युम होणं, म्हणून जरा आता विचार करून गाणे ऐकत जावं लागेल. तसं तुम्ही बघितलं, हर्ष गेलाय बाहेर, थोडंसं काम आहे त्यासाठी. आणि मी आणि भाव्या आहे, तर मी आणि भाव्या पण चाललोय मयाकडे. थोड्या वेळापूर्वीच बघितलं ते पार्सल आलं होतं. त्या पार्सल मध्ये हा विथ कोको. कोण. हा तर बुग्गू अशी काही इथे तयार झालीये विथ कोको सोबत. हा तर हा सांगितलं मी. हा तर मगाशी तुम्ही बघितलं ते पार्सल आलं होतं. त्या पार्सलमध्ये ॲक्च्युली मायासाठी पण गोष्टी मागवल्या होत्या. ॲक्च्युली तो एक ड्रेस होता येल्लो कलरचा मायाच्या बर्थडे गिफ्टसाठी. तर तो थोडासा त्याच्यामध्ये डिफॉल्ट होता, सो मी एक्सचेंज करायला दिला होता. तर एक्सचेंज करून तो ड्रेस आलाय, तर तोच ड्रेस मायाला मला पुन्हा द्यायला जायचा. तर बघू तो ड्रेस तिला आवडतो. आता तिच्या चॉईसनेच घेतलाय मी, तिला तो आवडेलच. फक्त तो बघू तिला देते आता. आणि दुसरी गोष्ट अजून पापड वगैरे ह्या गोष्टी पण मागवल्या होत्या, तिला आवडल्या होत्या त्या गोष्टी, तर त्या पण मागवल्या होत्या, तर ते पण द्यायला जाते. हर्ष नाही तर मी तरी घरात बसून काय करू, म्हणून म्हटलं जाऊन येते थोड्या वेळासाठी. तर मी तयार होते. तर इथे असा काही मी ड्रेस घातलाय, तो पण सोबत मला कुरिअर सोबतच आला होता. मीन्स एक जो मी रेड कलरचा कॉट सेट मागवला होता त्याच्यासोबतच त्याच्यासारखा सेम मी हा एक मागवलाय, फक्त कलर डिफरंट मागवलाय. मला कम्फर्टेबल वाटतं ऍक्च्युली ह्या तर एक रेड कलर आणि ह्याच्यामध्ये, म्हणून मी हा एक मागवलाय. पण चांगला आहे. सो तयार होऊया. गेट रेडी विथ मी असं खूप लोक व्हिडिओ करतात, तसं गेट रेडी विथ मी असा खूप लोक व्हिडिओ करतात. पण माझ्याकडे गेट रेडी विथ मी असं काही बनवण्यासारखं नाहीये, बिकॉज मी एवढा काही मेकअप नाही करत. आताही बघितलंय मी जस्ट ड्रेस घातलाय. पुढची प्रोसेस एवढीच असेल, एक टिकली लावेन, एक क्रीम लावेन, एक लिपस्टिक लावेन, बस. सो पाहूया आपण.
ही ना मी ऍक्च्युली झोडिओ मधून एक लिपस्टिक घेतली आहे. मला याची शेड फार आवडली आहे. मी फक्त तुमच्यासोबत शेअर करते. ही अशी काही शेड आहे. आय डोंट नो फोकस पडतोय की नाही. हां, तर ही अशी काही शेड आहे. मला आवडली ऍक्च्युली. मला सूट पण होते. तसं माझ्याकडे हा शेड पहिल्यापासूनच मी यूज करते. डन विथ माय मेकअप. आता राहिली माझी हे, पण हे फार ओले आहेत. सो मी त्याला काहीच करणार नाहीये. तसे जसे वरती होते तसेच बांधणार आहे. अजून एक गोष्ट, पोचलो आपण डायरेक्टली विरारला फ्रेंड्स, आणि काहीतरी स्नॅक्स करून घेऊ. आता स्टेशनच्या बाहेरच आहे फ्रेंड्सचे शॉप. आपल्याला लास्ट टाइम आलो तेव्हा कमेंट पण आली होती की ह्यांच्याकडून नक्की समोसा वडापाव ट्राय कर, चांगला असतो. बघू कसा आहे. तर आम्ही ना लास्ट टाइम गेलो होतो पिकनिकला. तर तेव्हा तेव्हा आम्ही ना ट्रेनमध्ये इयरिंग्स घेतले होते. तर एक असं काही आहे, हा एक पेअर आहे आणि एक दुसरा एक पेअर आहे. ऍक्च्युली दुसरा कुठे ठेवला तो मला भेटत नाहीये. सो मी आता हाच वेअर करते. तो पण छान आहे. मला हा क्लिप भेटलाय. बुगला एक क्लिप लावते. काय केलं तर मी आणि बुकू अशा काही दिसत आहोत. छान. चल, टेस्टी होतं फ्रेंड्स समोसा. एवढंच की मिरची हवी होती, त्यांच्याकडे मिसिंग होती. आता जाऊ आपल्या डेस्टिनेशन मध्ये रिक्षा पकडून. तुमचं नाव सर? दीपक. भेटून बरं वाटलं. थँक्स. नाही थँक्स. तुम्ही भेटला त्यासाठी थँक्स. हा चल बाय दीपक. आपलं काम चालूच होतं. दुसरं एक आपल्यासोबत एक दादा आहे. तेवढ्यात आपल्याला दीपक दादा भेटले. तर दीपक दादांनी इन्सिस्ट केलं की प्लीज घरी या 2 मिनिटासाठी. आपण गेलो ताई यांना भेटून आलो. तर भेटून बरं वाटलं ताई. ऑल द बेस्ट टू यू आणि प्लीज टेक केअर. पटकन रिक्षा भेटून. हा हो काय नंतर नाही तर शोल्डर माहिती आहे ना तुला. तर पटकन जाऊ. रिक्षा भेटली पाहिजे. कारण रिक्षा पटकन भेटत नाही. तर ओला उबेरमध्ये रिक्षा होत नाहीये पटकन बुक. चला जाऊया. तर मला नाही वाटत की रिक्षा वगैरे पकडताना मी शूट करू शकणार. भागले सोबत आणि बॅग पण आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे मला जमणार नाही. डायरेक्ट आता घरी गेल्यावर आपण भेट. नाटक ही रहता है वैसे 4 व्हीलर. इधर लेफ्ट ये लेफ्ट. वाजव का? कोण आहे रे? कोण आलं? जाऊ घरी जाऊ. तुमच्या घरी जाऊ. नाही घेणार आम्ही. घरी जाऊ. असं बोलली. चल जाऊया आपण आपल्या घरी. जाऊया चल. पूर्ण शिड्या. पाठचा टॅग नाही काढलास का कपड्याचा? आता कुठे चाललाय विचार? कुठे चाललाय कुठे चाललंय? विचार? कुठे चाललाय? मी हा तुम्ही दादा. युवी दादाकडे चाललाय. ओके ठीक आहे. जा तू युवी दादाकडे. आम्ही थांबतो घरी. आम्ही खेळतो. तर पोचलो मयाकडे. थँक्स इराज सर. मिळते वापस. तर बऱ्यापैकी आपण ज्या कामासाठी आलो होतो फ्रेंड्स ते चालू आहे प्रोसेसमध्ये. गाडी तुडुक 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 तुडुक. अरे त्याने पकडलंय. तिने पकडलंय. ए स्टॉप आला. उतर उतर. काय बघितला? हा बाप्पा. ब्लू कलर आहे सगळीकडे. तुला ब्लू कलरच दिसतो. चला चला उद्या येऊया आपण पुन्हा बघायला. ठीक आहे.
माझा कचरा माझी जिम्मेदारी. झालं हे की आपण यायच्या वेळेस एकदम लास्टच्या डायरेक्ट ड्रायव्हरच्या इकडच्या डब्यामध्ये बसलो होतो, त्यामुळे आपण उतरलो एकदम पाठी. आणि आपल्याला जाता आता पुढच्या पाठीच्या ज्या गोळ्या आहेत आयुर्वेदच्या त्या जाऊन घ्यायच्या, जे एकदम पुढच्या साईडच्या एंट्रीच्या इथून ते आयुर्वेदचं स्टोअर तिथे अवेलेबल आहे. तर त्यामुळे तिथं आपण पूर्ण आता उलटा पार लांबपर्यंत चालत आलो. आणि ते 9 वाजेपर्यंत दुकान असतं आणि त्याला 15 मिनिटं आहे. लवकर पोचू आणि बघू आपल्याला ते घ्यायला भेटतंय का. रे फ्रेंड्स, विजय केअर आणि आपण पोचलोय 50 पर्यंत. काय तुझ्या मला बोलली 9 वाजेपर्यंत चालू असणार ते. आपल्याला फक्त औषधच घ्यायचे, काही ट्रीटमेंट तर करायचे नव्हते. हा पुष्कर आयुर्वेद बंद आहे, जे की 9:50लाच पोचलो. उगाच मग इथपर्यंत आलो. तू आली पण घरी. मला काय बोलली किती वाजेपर्यंत चालू असतं ते. हे काय बंद आहे. अरे यार, मग आता सकाळपर्यंत थांबू इथे. नको ये घरी. थांबलो असतो तुला पाहिजे तर गोळा. आलोय. हे बघ पूजा बोलते फ्रेंड्स पाव्यासाठी येते आता खुर्ची घेऊन आहे छोटी. मोठी नाही पाहिजे. मग हे बघ ही छोटीच आहे. नाही अशी नाही पाहिजे. मग कशी. दुसरं नाही अजून काय. हे बघ इथे घे, जी आपण लास्ट टाइम घेतलेली ना बेंटेनची. दिसली. दुसरं अजून नाही का. 200ला आहे. 200. किती रुपये. ती ब्लू वाली आहे, ब्लू वाली. आणू का. हा ठीक आहे चल. 150. आणि ऐक, काय आणलीस ना काय येतानाचा विचार काय आहे करून तिला. ठीक आहे. आता याच्यात बार्गेन वगैरे मी नाही करणार. आणि दुसरी गोष्ट समोर मित्राची शेअर. 150ला नाही होणार दादा. 150. ठीक आहे आता पूजा बोलतीच आहे. चालेल. ते घेऊन टाकली आपण बुकूसाठी चेअर. आणि आत उभा राहिलेला इतका घाम. आणि पूजा अजून पण काय काय सांगत होती. तिला म्हटलं ठेव यार, इथं ऑलरेडी मला असं थांबलो कुठून ट्रॅव्हल करून तर मग आंघोळ होते घामानी पूर्ण. तर आता जाऊ चल बघू बुकूचं रिएक्शन पुढची बघून कसं आहे ते. अगोदर ना फ्रेंड्स गाणे वगैरे ऐकून माझा छानपैकी टाइमपास व्हायचा बाहेर कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये कुठं काय किंवा आता पण होतो. बट आता समजा असंच उभा आहे तर म्हणजे बुकू झाल्यापासून बुकूच्या ना काय काय बोलण्याच्या पद्धत, परत काय काय तिच्यासोबत झालेलं सिक्वेन्स, असं काय काय आठवण आहे ना, असंच मस्तपैकी मूड एकदम फ्रेश होतं माझा. आता पण इथं उभा आहे. आता ही तिला खुर्ची देणार आहे मी. आता तिला काय पद्धतीने मी बोलणार आहे आणि ती जसं बोलते ना काय काय की त्या आठवून मला हसायला येते आपल्याला. म्हणजे कसं ना ते मुवमेंट्स तिच्यासोबत जे पण घालवलेत, जेवढे पण छान छान स्पेंड होतात ते असं एकटा असल्यावरती आठवतात. घरी आलो, दोघीही घरी आलो. हर्ष पण जोगेश्वरी स्टेशनला आहे. आणि आल्याबरोबर पहिलं तर मी पिठी केली आहे बिकॉज आज जेवण काय बनवायचा विचारच पडला होता. माझ्याकडे दुपारी गेली होती सो तिकडेच भात डाळ वगैरे झालं होतं. हर्ष पण सकाळी नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर हर्ष बाहेर गेला होता. सो त्याच्यामुळे जेवण सगळ्यांना तिकडे गेलं होतं, तिकडे खाल्लं. मी भात वगैरे बनवला होता दुपारी. तो भात आहे आणि तर पिठी करते पटकन असं. आणि आता पाणी पण येत. थँक्यू. चला ती आता हेच चालू आहे. तर एक सेकंड हर्ष आलं. काय 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 बोलते. काय चेअर विसरलो. तू बोलायचं आठवण तरी करून द्यायची मला. उद्या आणतो उद्या. आपण जाऊया.
बेटा उद्या आणतो ना चेअर. बुग्गू काय काय पुऱ्या तिला सोड बरं खाली. काय काय बोल काय बोल काय 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 तोंडातलं बोट काढ नाही तर देऊ नको सर. काय काय गे बस. आपण ह्याच्या अगोदर पण हे वाचलं ना काहीतरी वाचतीये. आपण अगोदर खुर्ची घेतलेली ती माझ्याकडून तुटलेली ऍक्च्युली रागामध्ये म्हणून ती गेलेली आणि तेव्हा बुग्गू त्याच्यावरती बरंच काय बसत पण नव्हते ना पूजा. आता ही वाली ह्याच्यासाठी आपण मागवली कारण की बुग्गूला समजते खुर्ची आणि तिला आवडेल पण बसायला है ना बेटा. कारण की बुग्गू आपल्या खुर्चीमध्ये बसून टीव्ही बघायला बघते. कसला अरे असं कसं रे आवाज येतो टाइम बॉम्ब आई म्हणजे उठली की आवाज येतोय. उठ बस. अरे बापरे आवडलं बेटा की कॉंग्रॅट्स बेटा कॉंग्रॅट्स फॉर न्यू चेअर. हा शू हा बाहेर काढतो ओके हा ठीक आहे. हा मी शूज घालून कोण येते बेटा आतमध्ये मला माहिती आहे तेवढं. काय वेलकम बेटा. आपण आता घरी आल्या आल्या पहिला कुठे झाले तुझं पाणी भरून. मला आंघोळ करायची आहे. आम्हाला भूक पण लागली. मी काहीच खाल्लं नाही शिवाय एक समोसा पाव ते पण एक सजेशन आलेलं म्हणून. काय म्हणते पिठी भात काय ऑर्डर करू माझ्यासाठी. डाळ भात तरी मला वाटलेलं चांगलं. ठीक आहे सर पापड भास मग त्याच्यासोबत पापड भास 1-2 होईल. आजच आले पापड. हो अच्छा खाली देते खाली घेऊन बस. जस्ट पूजाशी आता बोलत बसलेलो झाल्यावरती पूजा दाखव इथे प्रॉपर इथे असे 3 बोट उठलेत. पूजा खरं सांग तुला कोणी मारलंय बाहेर काय भांडण झाले कोणाची मत मला मारायला. मग हे कसं काय गालावर. अरे मिरचीचा हात लावलाय ते खास उठले चुरचुरते तिथे. चुरचुर कसं इथं प्रॉपर असे ऍडिडास सारखे ती प्रॉपर ऍडिडास सारखं 3 बोट उठलेत पूजा तिथे. बेटा कोणी मारलं मग मला. मी हा प्रूफ दाखवू शकते. प्रूफ कसला कोणी हर्षने मला मारलेल्याचा. बेटा कोणी मारलं मग मला. कोणी मारलं मग मला. हा इचे मम्माला इथं कोणी मारलं गालावरती. कोणी हर्षने मारलं. हे बाबा कधी मी आताशी आलो मी चेंज पण नाही केलंय. बोल ना पूजा यार मला टेन्शन येते काय आहे ते. अरे मला कोण कशाला मारेल. खरंच ते लागलं विगलं असतील काय एवढं. ते गिफ्ट आपण आणलेलं बुग्गूनी काय केलं दाखव बेटा. उठ तिने ते काढूनच टाकला पूर्ण तेव्हा. काय अर्थ आहे बेटा मग याला. का काढलं बेटा तू ते. त्याच्यामुळे ते वाचतंय ना बेटा पीप पीप करून. ते अजून काढू नको बेटा अजून काढू नको ते नाही तर मी रिटर्न देऊन येईल. ती ना आम्ही बसतो ना मोठ्या चेअर वरती तर तिला पण चेअर वर बसायचं असतं. तर मी येताना त्याला काय म्हटलं छोटी चेअर आणती. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. मस्त पैकी बनली आहे घरी माझी आवडती पिठी आणि भात है ना बेटा. तुझं पण फेवरेट आहे ना. माझं पण फेवरेट आहे पूजा. थँक्यू पिठी भात बनवल्याबद्दल. आणि पिठी भात सारखाच पूजाने ड्रेस पण घातलाय जर कोणी नोटीस केलं असेल तर. सफेद सफेद भात आणि चॉकलेटी पिठी. लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे रे तुला. मला ना काय प्रॉब्लेम माहित नाही पण मला ते उजेड दिसलं ना डोळ्यावर काळोख सारखं आल्यासारखं होतं. नकोस वाटतं गर्मी. टेंटेड करते ते असं पण इंट्रोडक्शन करतो ते. मी देते तू कर पूजा टेंटेड. 1 मिनिट. बरं हे तोडलेलं गिफ्ट मम्मानी बघा असं काय हे केलंय म्हणजे हे आतमध्ये घुसवू शकतो हे बट बुग्गूला एकदा समजले तर ती काढायलाच लागले सारखं. तर मम्माने चिकटपट्ट्या लावून असं काय केलंय. म्हणजे दिसत नाही चिकटपट्टी लावलेली. नाही ठीक आहे ती कम्फर्टेबल तिला खेळायला मजा वाटते तर काय अजून. आता काय आवाज आहे.
कशाला का आवाज आहे? ती त्याला ओरडली खुर्चीला, आवाज नको करू. अरे कसं समजतं रे एवढं सगळं? नाही केलीस. आमगा टेस्ट करू दे ना. मस्त पापड. थोडासा भात, थोडीशी पिठी, 1-2 मिरच्या. छान बनला. मिरची भाजायची नाही. भात उद्या भाजा का? उद्याचं काय प्लॅन आहे? काय बनवायचं? काय बनवायचं बेटा उद्या? काय बनवायचं? फिश. एवढी फिश आवडायला लागली. मम्माला सांग मग बनव. तू खाणार? तिखट बनव बोल. तिखट मिरची टाकू. स्पायसी बनव. मग तिखट. फिश बनव पण स्पायसी बनव का? तू हेल्प करशील मम्माला? डन. आणि हे काय घातलंय रे? हे कधी आणलंय टॉप? हे टॉप कधी आणला? मी आणलंय आणि मलाच नाही माहिती. तू होता ना त्या दिवशी आपण जोडिओला गेलो तेव्हा. अंथरूण वगैरे टाकून झालंय आणि जस्ट आपण झोपण्याच्या तयारीतच होतो तितक्यात वरतून हे बुब्बोचा खेळणं पडलं जोरात. खेळण्याची पिशवी. सर मग याच गोष्टीसाठी मी ना लकीली बेटा तू किंवा कोणी इथं खालती बसलं नव्हतं. हे सगळं म्हणून देऊन टाकायचे खेळण्याच्या पिशव्या. अरे ह्या गोष्टी ना त्या प्रोजेक्ट साठी ठेवल्यात. कधी ना टीचर मागणार ते. आता मध्यंतरीच बघितलं ना ब्लू कलरचा काहीतरी टॉय द्या. तेव्हा कुठून होतं ना त्याच्यात काहीतरी भेटलं म्हणून ते दिलं ना आपण. ठीक आहे अमिताभ बच्चन ठेवून देतो. बच्चन तू अमिताभ बच्चनच आहे. बेटा हे वरती ठेव आता. ठेवून दे. काय तुटलं बिटलं का बघ काय आतमधलं. काय नाही तुटणार ते. काय बोलते बघ. काय नाही त्याच्यामध्ये सगळी ए लागणार लागणार. नको नको नको. ते आता चेअर आहे ना बेटा. चेअर ठेवून देऊ माझ्यामध्ये. अरे चेअर ठेवून देऊ. चेअर ठेवून देऊ आता ह्याच्यात. ठीक आहे मला काय मी चेअर ठेवून देतो. काय बंद करू? हो त्याला असं काय ठेवून दे बेटा ते. किरकिर करत होता. शिट दाखव. म्हणूनच तुला मी गेली परत वर. टीचर माझ्याकडे कंप्लेंट करत. चल उठ. दिसताना चल. नाही बेटा नाही. अरे बेटा लाडात चांगलं बोलल्यावरती अजून रडायचं मग आहे ना. हा चांगलं बोलल्यावर अजून रडायचं. खुर्ची पण होती ठेवून टाकली. आता उद्या सकाळी काढणार. अरे माझे हुशार बरं. किती समजूतदार आहे बेटा. बेटा तुला काय होतं बेटा खायला? बीटरूट पराठे. हा बीटरूटचा डोसा. समजलं का धडपडी बोलतो तुला? ज्या पद्धतीत पडला ना वरून खाली धडाम. बेटा पुढंच येतो. ते सिरियसली थोडं डेंजरस होतं. अनएक्सपेक्टेड आहे की नाही. कसा आवाज आला? आवाज कसा आला? असा आवाज आला. एवढूसाच असा आवाज आला. असा आवाज आला. कुठे पडलं? हा अजून काय काय पडलं त्याच्यासोबत? तू घाबरली ठीक आहे पण ते वरतून त्याच्यासोबत काय पडलं अजून? ते पण तर पडलं. पाठी येते. अरे पाठी काय तुझ्या? पाठी तिकडे. ते यू केलेले पण तर पडला ना त्याच्यासोबत. यू केलेले पडला ना त्याच्यासोबत वरतून.
अक्षरशः 2 बंदूक काढल्या माया कसा मी बघ कशी आवाज कसा आला पडल्यावर बाबा? आपण घेऊन नाही ना ते नको पाडू. नको. आता 2 बंदूक दिसल्या दिसल्या ना. हम्म. अरे ती जर खुर्ची तुटली यार, मम्मा फटके आहेत माझ्याकडून, मग सिरियसली फटके भेटणार. काय काय तिचे ऍक्शन चालू आहे. काय बोलू मी ठेवून दे. आता? मला नंतर लक्षात आलं हिला नक्की हा काय बस बोलायचंय. नंतर बबल रॅप खेळ. ओके. मी त्या 2 एक ह्याच्यासाठी तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस. होप सो तुम्हाला पण बुग्गूला जे आपण गिफ्ट घेऊन दिलंय, काय काय गिफ्ट कसं बोलतात काय काय परत बोल काय बोलतात, हे इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. पूजा बाय बाय. भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बुग्गू बाय कर. बुग्गू बाय करी नाही करणार. तसं उद्या काही फ्रेंड्स इन द फॉर्म ऑफ गेस्ट एक्सपेक्टेड आहेत घरी. उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच. त्याचीच पूजाची काय काय प्लॅनिंग, काय काय तयारी वगैरे चालू आहे, म्हणून थोडा वेळ लागणार आहे उशिरा झोपायला. आपल्याला थोडा वेळ लागणार आहे झोपायला, थोडा उशीर होणार आहे. ओके. तर बघूया काय होतं उद्या, काय मजा करतो ते, काय काय होतंय ते उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.